दोन्ही महिला आता पाण्यामध्ये उतरत आहेत मासे पकडण्यासाठी. जाळं लावता येते आता. कमरा इतक्या पाण्यामध्ये उतरल्यात त्या आणि झाडं झुडपं बाजूला करतात त्यामध्ये ते जाळं लावून राहिलं. कसं लावलं त्या सगळ्या बाजूनं जाळं. पाण्यातल्या गवत काडी बाजूला करताय. पाण्यामध्ये इच्छू काटा असतो तो त्याची गेला भीती पण वाटत नाही आणि ते जाळं लावताय आता सगळ्या बाजूनं. गवत काडी बाजूला ते जाळं लावतात. पूर्ण पाण्याच्या बाजूनं जाळं लावून काडी पाहत्या कसं जाळं लावताय. सगळं काही नाही, गवत काडी एका बाजूला आणलंय दूध गेलेलं पाण्यामध्ये. त्या जाळ्याची दोरी बांधतील, एका झाडाच्या खोडाला ती दोरी बांधतील आणि आता पाण्यामध्ये त्या डुबकी मारली. पहा ती डुबकी मारून पुढे गेली खाली समोर निघली. किती दूर डुबकीला तरी ती जाळं आज वेगळ्याच पद्धतीने जाळं आणलं त्यांनी. गोल प्रकारचं जाळं येते त्याच्यामध्ये ते लोटणार पुढं समोर आणि त्यामध्ये मासे अटकणार. वेगळ्याच पद्धतीचं असं जाळं आणलं त्यांनी आज. ते गवत काडी पुढं लोटतं ते जाळ्यानं. ते गवत हिरवं गवत त्या जाळ्यानं पुढं लोटतं आणि त्यासोबत माश्या पण लागतात त्याच्यामध्ये. ते कसं गवत त्याने पूर्ण वर काढलं. पकडी माशीवर झाप मारली आणि तिला आता एक साधारण एक माशी तिच्या हातात लागली. किती मोठी माशी लागली. इथे करून दाखवते आता त्याच्या खालून जाळू घातलं त्या काडी कचऱ्याच्या खालून त्यांनी मासे पकडण्यासाठी. त्याच्यामुळे मासे पण येते त्यातले काडी कचरे पाण्यामधले साफसफाई होते. पूर्ण आणलं ते लोटत समोर. हो चांगली पद्धत आहे यांची. माश्या पण त्यांना आल्या आणि काडी कचरे साफ झालं. हे नवीनच पद्धती त्यांनी आज जाळं आणलं. ते बारीक मासे त्यांच्यामध्ये याच्यामध्ये आहेत. मासे गवत काडी बाजूला आणि यातलं मासे बाजूला. याला म्हणतात पद्धत. बारीक आले मासे त्याच्यामध्ये. ठीक जमा करून राहिले माश्यात त्या. रोजचं काम त्यांचं मासे पकडणं आणि खाणं हे त्यांचं काम आहे. त्याच्या टोपल्यामध्ये मासे जमा करतायत. दोन्ही महिला ह्या त्यांनी पकडल्यात मासे. मोठी मासे आणि बारीक माशा अशा दोन पद्धती त्यांनी माशा पकडल्यात. ते आज वेगळ्या पद्धतीने जाळं आणलं. आता त्याला निघल्या घराकडं द्या त्यांच्या घराकडं. हो झालं त्यांचं.